मित्रांनो, कुठल्याही फोटोचा बॅकग्राऊंड कसा रिमूव्ह करायचा आजच्या या व्हिडिओमधून आपण ते बघणार आहोत। तर मित्रांनो, तत्पूर्वी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओच्या पुढे। तर आपल्याला सर्वात प्रथम प्ले स्टोअरवरती जायचं आहे। प्ले स्टोअरवरती आपल्याला सर्च करायचं आहे फोटो रूम नावाचं ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे। माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे। मित्रांनो, इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपल्याला ओपन करायचं आहे। ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे तो फोटो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। स्टार्ट फ्रॉम फोटोला क्लिक करून आपल्याला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे। उदाहरणतः मला हा फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे। तो फोटो या ठिकाणी मी चूज करणार। फोटो चूज झाल्याच्या नंतर हे बघू शकता ऑटोमॅटिकली या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे आणि आपण या ठिकाणून दुसरं बॅकग्राऊंड त्या फोटोला ॲड करू शकतो। या ठिकाणून बर्थडेचा असो कुठलाही असो त्या ठिकाणी आपण या ठिकाणी बॅकग्राऊंड त्याला जोडू शकतो। अशा पद्धतीचे वेगवेगळे या ठिकाणी बॅकग्राऊंड भरपूर या ॲपमध्ये उपलब्ध आहे। आता मला हा बॅकग्राऊंड ठेवायचा आहे। हा बॅकग्राऊंड ठेवल्याच्या नंतर या ठिकाणी खाली बघू शकता एक्सपोर्ट याला आपल्याला करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करायचं आहे। या ठिकाणी याला सेव्ह करायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कुठल्याही फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह एका मिनिटात करू शकतो। या ठिकाणी हा माझा फोटो सेव्ह झालेला आहे। तर या ठिकाणी वॉटरमार्क सुद्धा या फोटोवरती येतोय। तर त्यासाठी आपल्याला पेड व्हर्जन घ्यायचं आहे। तर फ्रीमध्ये आपल्याला वॉटरमार्क येऊ शकतो। तर मित्रांनो, आशा करतो की माहिती दिलेली आपल्याला नक्कीच समजली असेल। तर मित्रांनो, अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया।